विद्यार्थ्यांनी सोबत नोटबुक ठेवून आणि मग ते एक्झाम्पल्स लिहून घेण्याचा प्रयत्न करावा आणि जे सरावासाठी शेवटी एक्झाम्पल दिलेले आहेत ते सुद्धा सोडवण्याचा प्रयत्न करावा. मित्रांनो, मागील व्हिडिओजमध्ये आपण एक्सरसाइज 1.3 मधील चौथ्या क्रमांकाच्या एक्झाम्पल्स पर्यंत आपण पोहोचलेलो होतो. आपल्याला पुढे बघायचं आहे एक्झाम्पल नंबर 5. तर आपण यापूर्वीचा जो पार्ट संपवलेला आहे तो संपूर्ण पार्ट आपला बेसिक म्हणून आपल्याला पुढच्या एक्सरसाइजमध्ये लागत असतो. म्हणून ज्यांना जे डायरेक्टली हाच व्हिडिओ बघत असतील त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी आधीचे जे व्हिडिओज आहेत ते रेफर करावे. खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओची लिंक टाकलेली आहे. त्यांना क्रमांक पण दिलेले आहेत. हा आता 14-15 क्रमांकाचा व्हिडिओ आपला सुरू होतो आहे. तर त्याच्या आधीचे सगळे रेफरन्स म्हणून ते व्हिडिओज जर पाहिले तर नक्कीच तुम्हाला सगळं सोपं जाणार आहे. आपल्या मंडळाने जी बुक्स आपल्याला PDF फॉर्मॅटमध्ये दिलेली आहेत उपलब्ध करून, तर त्या PDF फॉर्मॅटमधल्या बुक्सचा रेफरन्स वापरून तुम्ही उरलेले काही एक्झाम्पल जे मी सोडवलेले नाही आहेत तर ते एक्झाम्पल तुम्ही सोडवू शकता. आणि नक्कीच काही अडचण वगैरे किंवा कुठल्या प्रकारची शंका असणार तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये ती शंका मांडू शकता. परंतु या जो लॉकडाऊनचा काळ आहे या एवढ्या काळामध्ये जेवढा शक्य आहे तेवढा अभ्यास करून आपल्या 12व्या वर्षाचं शैक्षणिक नुकसान होणार नाही यासाठी सगळ्या विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावे अशी विनंती आहे. धन्यवाद. एक्झाम्पल नंबर 5 बघूया. तर इथे इफ लॉग ऑफ x³ मायनस y³ अपॉन x³ प्लस y³ टू द बेस 10 इक्वल टू 2 दिलेला आहे आणि शो दॅट करायचे dy/dx म्हणजे आपण डिफरन्शिएटच करणार आहोत. आपल्याला dy/dx करायचं म्हणजे मागील प्रमाणेच आपण काम करणार आहोत. परंतु इथे फक्त तुम्हाला शो करायचं आहे म्हणजे त्याने आन्सर ऑलरेडी देऊन ठेवलेला आहे. dy/dx काढणे म्हणजे डिफरन्शिएट करणे विथ रिस्पेक्ट टू x हा जो आपल्याला असणार आहे तो विथ रिस्पेक्ट टू असणार आहे. म्हणजे आपण आपल्याकडे जेवढे फॉर्म्युले आपण शिकलेलो आहोत त्यांचाच इथे यूज करायचा आहे. सुरुवातीला दिलेलं फंक्शन जे आहे ते लिहून घेतो. लॉग ऑफ x³ मायनस y³ अपॉन x³ प्लस y³ टू द बेस 10 इक्वल टू 2. परत आपण डेफिनेशन शिकलो आहोत. लॉगरिथमची डेफिनेशन अशी आहे की जर समजा लॉग ऑफ m टू द बेस a इज इक्वल टू x असेल तर याचा मिनिंग असणार आहे की ते याला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करता येते जे आपण 11th स्टँडर्डला शिकलेलो आहोत. a⁻x इज इक्वल टू m. म्हणजे हा फॉर्म जो आहे तो लॉगरिथमिक फॉर्म आहे. मला त्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचा आहे तर मी हा कन्सेप्ट त्या ठिकाणी यूज करतो आहे. तर इथे येणार आहे a⁻x म्हणजे 10⁻½ इथे जो आहे बेसला 10 तर हा स्क्वेअर होईल आणि m जो आहे आपला तो आहे x³ मायनस y³ अपॉन x³ प्लस y³. जर ही डेफिनेशन अप्लाय केली तर हा 10 स्क्वेअर म्हणजेच 100 होणार आहे. हा जो डिवाइड झालेला दिसतो x³ प्लस y³ त्याला मी इकडे येताना याला मल्टिप्लाय होईल x³ प्लस y³ इज इक्वल टू x² मायनस x³ मायनस y³. त्याला मध्ये मल्टिप्लाय करतो तर हा 100x³ प्लस 100y³ इज इक्वल टू x³ मायनस y³ येणार आहे. आता या ठिकाणी yच्या टर्म्स आणि xच्या टर्म आपण वेगळे वेगळे करूया. तिथे अफकोर्स dy/dx करायचा असतो म्हणजे आपण जनरली लेफ्ट हँड साईडला y ठेवायचा. तिथे 100y³ प्लस y³ इज इक्वल टू याला त्या साईडला पाठवलं तर x³ मायनस 100x³ होईल. ही टर्म इकडे पॉझिटिव्ह होती इकडे त्यांना निगेटिव्ह झाली. ही टर्म इकडे निगेटिव्ह होती इकडे त्यांना पॉझिटिव्ह झालेली आहे. अगदी बेसिक नियम आहे आपल्या मॅथमॅटिक्सचा. तिथे 100y³ प्लस 1y³ म्हणजे दोनचा मिळून जो आहे तो 100y³ होणार आणि ते x³ मायनस 100x³ आहे तर 1 मायनस 100 आहे म्हणजेच हा मायनस 99 येणार. 100 मायनस 1 केलं आणि त्याला मोठा जो नंबर आहे त्याची आपण साईन देतो हा ही x³. तर इथे याला त्या फॉर्ममध्ये लिहून घेऊया. आपल्याला डायरेक्ट डिफरन्शिएट करायला हरकत नाहीये. आपला आन्सरकडे आपण बऱ्यापैकी चाललेलो आहोत. तर इथे तुम्हाला आता डिफरन्शिएट करायचं आहे. तर याला डिफरन्शिएट करतो आपण विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट केल्यावर तिथे 101 हा तर कॉन्स्टंट नंबर आहे जो व्हेरिएबलला मल्टिप्लाय आहे. तर आपण अशा वेळेला डायरेक्टली d/dx ऑफ y³ काढणार आहोत. त्यानंतर इथे जसा -99 जो आहे तो देखील व्हेरिएबलला मल्टिपल आहे कॉन्स्टंट आहे म्हणून d/dx ऑफ इथे येणार x³. हा 101 ऍज इट इज राहणार आहे. y³ चा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो आपल्याकडे फॉर्म्युला आहे. आपण जे फॉर्म्युले बऱ्याच वेळेला वापरले गेलेले आहेत तेच फॉर्म्युला आपण अप्लाय करतो आहोत. d/dx ऑफ x⁻n असेल तर f(x) असेल तर आपण त्यावेळेला त्याचा डेरिव्हेटिव्ह परत काढतो. पण नुसता n असेल x⁻n असेल तर n x⁻n-1 आहे. हा तो फॉर्म्युला आहे. पण हे कॉम्पोजिट फंक्शन मध्ये येतं म्हणून ते 3y⁻³ - 1 तर येणारच या फॉर्म्युल्यानुसार. परंतु y आहे म्हणून d/dx ऑफ
वाय इथे आपल्याला लिहायला लागणार. हा -99 त्याला मल्टिप्लाय हा परत याचा जो फॉर्म्युला आहे तोच आपला 3x⁻³ होणार आहे. पुढे हा प्रॉडक्ट घेऊ नका कारण दोघी साईडचा हा 3 आणि हा 3 जो आहे तो कॅन्सल होणार आहे. म्हणून 101 इंटू y² आणि इथे येणार dy/dx इज इक्वल टू -99 आणि हा x² होणार आहे. तुम्ही पाहत असाल की आन्सर जे आहे ते आपल्या या प्रमाणचं आहे, म्हणजेच आपल्याला dy/dx वेगळा करायचा आहे. तर लेफ्ट हँड साईडला dy/dx आणि इज इक्वल टू हा तिकडे पाठवलं तर हा त्याच जागेवरती आहे, हा इकडे पाठवला डिवाइड होणार 101 y² आणि हेच आपल्याला शो करायचं होतं. नेक्स्ट बघूयात एक्झाम्पल नंबर 4. तर इथे दिसतंय की e⁻x + e⁻y e⁻x + y दिलेला आहे. म्हणजे हे फंक्शन दिलेलं आहे, एक इम्प्लिसिट फंक्शन आहे. ऑफकोर्स x आणि y मध्ये एक्सप्रेस केलेलं आहे आणि आपल्याला शो करायचं आहे की dy/dx इज इक्वल टू -e⁻y - x. टाइट डिफरन्शिएट करायला हरकत नाही. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट करत असताना जे शोधायचे एक्झाम्पल्स असतात त्यात एक आपलं महत्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी अशी आहे की इथे शोधॅट म्हटल्यानंतर आपल्याला ह्या आन्सरकडे धावायचं असतं. काही वेळेला यांचे 2 प्रकारचे आन्सर्स पण असू शकतात, पण आपल्याला जे आन्सर शो करायचं आहे तेच आन्सरकडे आपल्याला धाव घ्यायची असते. तिकडेच आपण त्या दृष्टीने बघत असतो, त्यानुसार त्याचा आन्सर काढत असतो. याला डिफरन्शिएट केलं तर इथे येणार ddx ऑफ e⁻x प्लस d/dx ऑफ e⁻y इज इक्वल टू d/dx ऑफ e⁻x प्लस y. तर e⁻x चा जो आहे तो e⁻x येतो हे आपल्याला माहिती आहे. आपल्याकडे फॉर्म्युले आहेत d/dx ऑफ e⁻x. अधिक माहिती करता मी फॉर्म्युले तुम्हाला सगळे लिहून दिलेले आहेत पहिल्या व्हिडिओमध्ये, तर त्याचा रेफरन्स घ्यायला हरकत नाही. इथे e⁻x चा e⁻x येतो. e⁻y चा जो डेरिव्हेटिव्ह आहे e⁻y येईल, परंतु y आहे म्हणजेच इम्प्लिसिट फंक्शन आल्यानंतर कॉम्पोजिट होऊन जातं. त्यानुसार e⁻y त्याला dy/dx जोडायला लागणार. इथे e⁻f आहे म्हणजे e⁻x + y या ठिकाणी येईल आणि ddx ऑफ परत f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागतो, म्हणजेच इथे x + y चा आपल्याला परत डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागणार कारण ते कॉम्पोजिट फंक्शन आहे. तसं हे e⁻x ॲज इट इज असेल, e⁻y ॲज इट इज असेल, dy/dx ॲज इट इज असणार आहे. इथे e⁻x + y देखील ॲज इट इज असेल. इथे x चा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो 1 येतो आणि y चा जो आहे तो dy/dx येणार आहे. तर e⁻x + y मध्ये मल्टिप्लाय करतो. इथे e⁻x + e⁻y dy/dx हा ॲज इट इज असेल. इथे e⁻x + y ॲज इट इज असेल, त्याला मल्टिप्लाय करतोय मध्ये प्लस e⁻x + y ॲज इट इज मल्टिप्लाय केला आणि इथे dy/dx येईल. परत आपण dy/dx चे जे टर्म्स आहेत ते एकत्रित आणतो. मागील व्हिडिओमध्ये आपण ते पाहिलेलं आहे. dy/dx चे टर्म एकत्र आणतो इम्प्लिसिट फंक्शन असताना. त्यानंतर ते एका साईडला आणण्यासाठी म्हणून e⁻y dy/dx इकडे आणल्यानंतर मायनस होणार e⁻x + y dy/dx. ही टर्म जी आहे त्या साईडला पाठवतो म्हणून ती प्लसची मायनस होऊन जाईल आणि ही प्लस आहे म्हणून इकडे येताना मायनस होईल. म्हणजे e⁻x + y ॲज इट इज आणि मायनस e⁻x होणार आहे. नंतर आपण लॉ ऑफ इंडायसेस पण शिकलेलो आहोत, त्याचा इथे आपल्याला यूज करायचा आहे. त्यापूर्वी मी इथे dy/dx जो आहे तो कॉमन निघतो आहे आणि याला e⁻x लॉ ऑफ इंडायसेसची गरज नाही. बघा आपल्याला एक आन्सरकडे धावायचं असतं, म्हणजे आपल्याकडे ही जी टर्म दिसते आहे समजा हिला आपण समजा फर्स्ट मानलं तर ही पूर्ण टर्म जी आहे त्यानुसार e⁻x ऐवजी आपण e⁻x + e⁻y टाकू शकतो आहोत. तर आपल्याला शोधॅट करायचं करायचं असल्यामुळे आपण e⁻x + y ऐवजी पुट करणार आहोत e⁻x + e⁻y आणि हा मायनस e⁻x आहे तसा. म्हणजे मी ही फ्रॉम फर्स्ट आणलेला आहे, फ्रॉम फर्स्ट वरून आपल्याला तसं लिहिता येणार आहे. त्यानंतर इथे देखील तसंच e⁻y ॲज इट इज याच्याऐवजी e⁻x + e⁻y, परंतु इथे मायनस साईन आहे म्हणून ती धोकेदायक असते, म्हणून मायनस साईनच्या नंतर ब्रॅकेट टाकणं गरजेचं आहे. इथे येईल dy/dx इज इक्वल टू इथे e⁻x मायनस आणि प्लस हे दोन्ही कॅन्सल होतील, फक्त शिल्लक राहील ते e⁻y. इथे मायनस साईन जर मध्ये मल्टिप्लाय केली तर मायनस e⁻x होईल, मायनस e⁻y होणार आणि इथे dy/dx इक्वल टू e⁻y येणार आहे. तसंच इथे सुद्धा e⁻y मायनस प्लस कॅन्सल होतील, मायनस e⁻x फक्त राहील आणि dy/dx इज इक्वल टू येणार आहे e⁻y. त्यानंतर ही टर्म संपूर्ण तिकडे पाठवली मायनस साईन सह. ती साईन मल्टिप्लाय डिवाइड होताना मायनसच राहील, ती प्लस होणार नाही. हा e⁻y अपॉन इथे मायनस e⁻x असं होऊन जाईल. परत लॉ ऑफ इंडेक्स नुसार वरती जर आपण लिहिलं त्याला तर तो मायनस होईल, म्हणजेच इथे मायनस e⁻y
मायनस एक्स हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. नेक्स्ट बघूयात एक्झाम्पल नंबर 7. यात दिलेलं असं बघा, y इज इक्वल टू अंडर रूट कॉस एक्स प्लस अंडर रूट कॉस एक्स प्लस अंडर रूट कॉस एक्स प्लस अप टू इन्फिनिटी पर्यंत आहे. म्हणजे असं सुरूच राहणार आहे आणि ते कुठपर्यंत आहे आपल्याला मोजता येणार नाही. अप टू इन्फिनिटी म्हटलेलं आहे आणि शो करायचं आहे की dy बाय dx इज इक्वल टू साइन एक्स अपॉन 1 मायनस y. या प्रकारचे एक्झाम्पल जे आहेत ते पाहायला खूप कठीण वाटतात, पण ते अगदी सोपे असतात. सिंपल आहे. जर आपल्याला हा स्क्वेअर रूट काढायचा असला तर आपण दोघी साईडला स्क्वेअरिंग करतो. स्क्वेअरिंग केल्यानंतर काय होईल बघा, स्क्वेअरिंग ऑन बोथ द साइड्स. स्क्वेअरिंग केल्यावरती हा वाय स्क्वेअर होईल आणि त्यातला एक स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे रिमेनिंग टर्म असेल इथे कॉस एक्स, परंतु हे जाणार नाही कारण स्क्वेअर फक्त या संपूर्ण मोठ्या स्क्वेअर रूटलाच आपण दिलेला आहे. पण बाकी उरलेलं हे ऍज इट इज असेल अप टू इन्फिनिटी पर्यंत. अप टू इन्फिनिटी पर्यंत आहे याचा सरळ मिनिंग असा होतोय की हे फंक्शन पुन्हा रिपीट होणार. म्हणजे हा वाय जो आहे तो पुन्हा अप टू इन्फिनिटी पर्यंत जो आहे तो रिपीट होणार आहे. म्हणजे इथे वायचा रिपीट झाला, याचा अर्थ आपण ही संपूर्ण व्हॅल्यू जी आहे ती वाय ठेवू शकतो. म्हणजेच हे सहज सोपं होऊन गेलेलं आहे. याला आपण या साईडला आणला वाय तर मायनस होईल इक्वल टू कॉस एक्स. बाकी पुढे डायरेक्टली डिफरन्शिएट करायला हरकत नाही. आपल्याकडे शो करायला जे आन्सर दिलेलं आहे ते आपल्याला आणायचं आहे. तर आपण त्याला डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर इथे हा नेहमीप्रमाणे डी बाय डी एक्स ऑफ वाय स्क्वेअर मायनस डायरेक्ट डी वाय बाय डी एक्स येणार आणि इक्वल टू डी डी एक्स ऑफ कॉस एक्स. तर ऑफकोर्स हा वाय स्क्वेअर आहे तर हा 2y होईल. आपल्या एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला जो आहे तो आपण वापरतो आहोत. तर रेस टू 2 मायनस 1 आणि वायचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागतो म्हणून डी वाय बाय डी एक्स मायनस हा डी वाय बाय डी एक्स ऍज इट इज. आणि इथे कॉसचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो मायनस साइन एक्स येतो. त्यानंतर हा इथे 2 ऍज इट इज वाय 2 रेस टू 2 मायनस 1 होतो तो 1 होईल. आपण तो सहसा लिहत नाही. आणि इथे -1 हे कॉमन निघतंय dy बाय dx. दोन्ही टर्म्स मध्ये दिसत आहेत. dy बाय dx इथे पण आहे, इथे पण आहे. कॉमन काढल्यावरती इथे मायनस साइन आणि हा इथे संपूर्ण कॉमन काढल्यामुळे फक्त 1 शिल्लक राहणार आहे. म्हणून इथे आपण 1 घेतलाय. इक्वल टू हा मायनस साइन एक्स ऍज इट इज असेल. ही संपूर्ण टर्म जर मी तिकडे पाठवली तर dy बाय dx इक्वल टू मायनस साइन एक्स अपॉन येणार आहे 2y मायनस 1. परंतु इथे 1 मायनस 2y आहे. तर ऑफकोर्स इंटरचेंज केलं तर इथे मायनस साइन किंवा याला आत मल्टिप्लाय केली तर अशा वेळेला तुम्हाला आपल्याला जे शो करायला लावलेलं आहे आन्सर ते सहज मिळतं आहे आणि ते आहे dy बाय dx इक्वल टू साइन एक्स अपॉन 1 मायनस 2y. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल नंबर 9. यात y असा दिला आहे y इज इक्वल टू एक्स एस टू एक्स एस टू एक्स एस टू एक्स अप टू इन्फिनिटी पर्यंत दिलेला आहे आणि शो करायचं आहे dy बाय dx इज इक्वल टू वाय स्क्वेअर अपॉन एक्स इंटू 1 मायनस लॉग वाय. तर अशा वेळेला देखील हे फंक्शन रेस टू फंक्शनच्या फॉर्म मध्ये आहे. म्हणजे आपण हे लॉगरिथमिक डिफरन्शिएशन जो आपण तिसऱ्या क्रमांकाचा टॉपिक शिकलो होतो त्यातलं ते एक्झाम्पल आहे. त्यानंतर आपण ते दोन्ही एक्स आणि वाय एकत्रित येतील आणि मग आपण त्याला इम्प्लिसिट मध्ये ते आलेलं असेल आणि आपल्या नेहमीच्या मेथडने आपण सॉल्व्ह करू आपला आन्सर जे आहे ते आपल्याला हे मिळणार आहे. तर त्यासाठी आपण शिकलो आहोत. त्यात मेथड होती दोन्ही साईडला लॉग घ्यायला लागतो. टेकिंग लॉग ऑन बोथ द साइड्स. हे देखील मागील एक्झाम्पल प्रमाणे पाहायला जरी ते फार कठीण वाटत असलं तरी आपले जे लॉज आहेत त्यांच्या साह्याने हा एक्स एस टू एक्स एस टू एक्स एस टू इन्फिनिटी पुढे येऊन जाईल आणि त्याला मल्टिप्लाय असणार आहे लॉग एक्स. लॉ ऑफ एक्सपोनंट मी या ठिकाणी अप्लाय केला आहे आणि हा संपूर्ण वाय जो आहे तो आपला रिपीट होतो. म्हणजे वाय इंटू हा लॉग एक्स असणार आहे. हा आपला इथे आहे लॉग वाय. पुढे याला डायरेक्ट डिफरन्शिएट करायला हरकत नाही. नेहमीप्रमाणे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथे येईल 1 अपॉन वाय dy बाय dx इक्वल टू हे u इंटू व्ही दिसत आहे. तर u इंटू व्हीचा सुद्धा फॉर्म्युला आपल्याकडे आहे तो आपण अप्लाय करणार आहोत. समजा हे फंक्शन आपण u मानलं आणि हे फंक्शन आपण v मानलं तर आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे डी बाय dx ऑफ u इंटू व्ही u dv बाय dx प्लस v du बाय dx. म्हणजे पहिलं फंक्शन असंच ठेवायचं, सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा प्लस सेकंड फंक्शन असंच ठेवायचं आणि सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह त्याला मल्टिप्लाय करायचा आहे. तर हा 1 अपॉन वाय जो आहे तो ऍज इट इज असणार आहे. इथे येईल dy बाय dx इज इक्वल टू याला u इंटू व्हीच्या फॉर्म्युलेनुसार पहिलं फंक्शन असंच ठेवलं तर डी dx ऑफ सेकंड फंक्शन आहे आपलं लॉग एक्स पुढे प्लस लॉग एक्स ऍज इट इज म्हणजे सेकंड फंक्शन असंच ठेवलं
आणि फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह त्याला मल्टिप्लाय केला तर फर्स्ट फंक्शन आहे आपलं y. हा 1/y dy/dx ॲज इट इज ठेवला इज इक्वल टू इथे y लॉजिकचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो 1/x येतो. आपण हे सगळे फॉर्म्युले जे आहेत ते पाहिलेले आहेत. d/dx ऑफ log x इज इक्वल टू 1/x. त्यानंतर हा प्लस log x आणि हा dy/dx. नंतर आपण dy/dx च्या टर्म ज्या आहेत त्या एकत्रित आणतो. तर इथे एक टर्म आहे, ही एक टर्म आहे, त्या टर्मला इकडे जर आणलं तर ती टर्म इकडे येताना मायनस होईल, म्हणजे मायनस लॉग ऑफ एक्स इंटू dy/dx इक्वल टू हा y/x असं जर आहे. त्यानंतर इथे dy/dx कॉमन निघतोय, हा 1/y मायनस लॉग एक्स ॲज इट इज आणि इथे dy/dx जो आहे तो कॉमन निघेल इक्वल टू येईल y/x. त्यानंतर बघा आपल्या आन्सरमध्ये 1 मायनस लॉग y दिसतो आहे. म्हणजे आपण आपल्याकडे जे काही फंक्शन आहे ते आपण इथे सिम्प्लिफाय करताना आपण ते टाकता येणार आहे. तिथे मी तिरकस गुणाकार करतो, 1 मायनस y लॉग एक्स होईल. जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला हा y येणार, हा dy/dx, हा y/x. त्याला आपण छेद समांतरण असं म्हणतो क्रॉस मल्टिप्लिकेशनलाच. तर इथे बरोबर y लॉग एक्स ची व्हॅल्यू जी आहे ती लॉग y आपल्याला टाकता येणार आहे. म्हणजे इथे जर टाकलं y मायनस इथे येईल लॉग 1 मायनस लॉग y आपल्याला y. आणि त्यानंतर जवळजवळ आपला आन्सर आलेलाच आहे. त्यानंतर तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर जर मी याला इकडे वाढवला हा याला मल्टिप्लाय होणार आणि हा इकडे मल्टिप्लाय करताना हा डिवाइड होणार. म्हणजेच फायनली dy/dx इज इक्वल टू y इकडे त्यांना मल्टिप्लाय झाल्यावरती हा y² होणार, हा x आहे त्याच जागेवरती आणि हा ही संपूर्ण टर्म तिकडे पाठवली तर ती डिवाइड होणार, 1 मायनस लॉग y. आणि हेच आहे आपल्याला शो करायचं असलेला आन्सर. नेक्स्ट अँड लास्ट एक्झाम्पल बघूयात. एक्झाम्पल नंबर 10. इफ e⁻y इक्वल टू y⁻x दिलेला आहे देन शो करायचं आहे dy/dx इज इक्वल टू log y ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन log y मायनस 1. म्हणजे हे log y मध्ये आन्सर दाखवायचं आहे. तर ऑफकोर्स आपल्याला आन्सरकडे धावावं लागतं. त्या आन्सरचा यूज वापर बघून मग आपल्याला सोडवायला लागतं. तर दिसतंय की हे फंक्शन जे आहे ते y⁻x आहे, म्हणजे फंक्शन रेस टू फंक्शन आहे. अशा वेळेला आपण टेकिंग लॉग ऑन बोथ साईड घेतो. तर टेकिंग लॉग ऑन बोथ साईड लॉगरिथमिक डिफरन्शिएशनचा वापर आपण करतो आहोत. टेकिंग लॉग ऑन बोथ द साइड्स. लॉग वापरते ते लॉग रेस टू y इज इक्वल टू लॉग ऑफ y⁻x. हा y जो आहे तो रेस टू आहे एक्सपोनेन्शियल लॉ नुसार y पुढे येणार. आपण यापूर्वी हे सगळे लॉ मागच्या व्हिडिओमध्ये लिहून घेतलेले आहे. तर हा x देखील पुढे येईल, x लॉग y. तर हा लॉग ई जो आहे तो सुद्धा 1 येतो हेही आपल्याला माहिती आहे आणि हा x लॉग y असणार आहे असाच. तर हा इकडे आणला, x तिकडे त्यांना डिवाइड झाला आणि हा तुम्हाला लॉग y मिळतोय. मी हे मुद्दाम असं काढून ठेवलं कारण की लॉग y प्रत्येक ठिकाणी दिसतोय, तर सेपरेटली लॉग y वेगळा काढून ठेवलेला आहे. तर याला आपल्याला डिफरन्शिएट करायला हरकत नाही. याला आपण समजा नाव फर्स्ट देऊन देऊया. याला डायरेक्ट डिफरन्शिएट केलं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तर हा u/v दिसतोय, हे पण मध्ये असलेलं फंक्शन आहे. अशा वेळेला आपण आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे u/v चा जो आपण शिकलेलो आहोत तो आहे d/dx ऑफ u/v is equal to v du/dx minus u dv/dx अपॉन v² असा तो फॉर्म्युला आहे जो आपण यापूर्वी पाहिलेला आहे मागील व्हिडिओजमध्ये. तर इथे v आहे x आणि dy/dx इथे येणार, मायनस साइन आहे, पुढे u आपला y आहे आणि परत dx/dx आणि आपण येणार आहे x² इक्वल टू हा जो आहे तो dx ऑफ log y आपल्याला घ्यायला लागणार आहे. तर इथे याला सिम्प्लिफाय करूयात. तर हा जो आहे तो x dy/dx असाच असणार आहे. त्यानंतर मायनस y, x चा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो 1 येतो आणि अपॉनला जो आहे x² तो ॲज इट इज. त्यानंतर इक्वल टू याचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो 1/y येतो आणि y चा परत डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागणार कारण ते कॉम्पोजिट फंक्शन मध्ये आहे म्हणून dy/dx येणार आहे. कारण log y चा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो 1/y येणार आहे. तसं आता हा x² त्या साईडला पाठवूया. तर इथे x dy/dx मायनस y इज इक्वल टू x² अपॉन y dy/dx होणार. तसे आता dy/dx च्या 2 टर्म्स आलेले आहेत, त्यांना आपण एका साईडला घेतो. तर त्यानुसार मी याला एका साईडला घेऊन येतो. तर इथे होईल x dy/dx इज इक्वल मायनस x² अपॉन y dy/dx इज इक्वल टू हा y त्या साईडला पाठवून दिला आहे.
इथून जो कॉमन निघालेला आहे त्याला कॉमन लिहून घेऊयात. इथे राहील एक्स मायनस एक्स स्क्वेअर अपॉन वाय आणि कॉमन निघाला आहे dy बाय dx इक्वल टू वाय. याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात. एक्स वाय मायनस एक्स स्क्वेअर अपॉन येईल वाय इज इक्वल टू येणार वाय. dy बाय dx इज इक्वल टू येणार वाय. तर इथे याला ह्या टर्म तिकडे पाठवूयात. आपल्याला dy बाय dx फक्त एका साईडला ठेवायचा आहे. तर हा y इंटू हा y y स्क्वेअर होणार आणि ही टर्म इकडे आल्यानंतर इथे एक्स वाय मायनस एक्स स्क्वेअर होणार. त्यानंतर इथून एक्स स्क्वेअर कॉमन काढूयात. ते काढण्यामागचं कारण असं आहे कारण आपल्याला लॉग वाय मध्ये आन्सर आणायचा आहे आणि लॉग वाय मध्ये आन्सर येण्यासाठी वाय अपॉन एक्सची गरज आहे आणि तो जो आहे तो कॉमन काढल्यावरती येतो आहे. तो कसा तर बघा इथून मी एक्स फक्त आहे एक्स स्क्वेअर कॉमन काढला तर इथे वाय अपॉन एक्स शिल्लक राहील आणि इथे फक्त 1 राहील कारण पूर्ण एक्स स्क्वेअर आपण ब्रॅकेटच्या बाहेर कॉमन काढलेला आहे. म्हणजे इथे अपॉनला एक्स याकरता घेतला कारण इथे फक्त एकच एक्स होता आणि आपण काढताना 2 एक्स बाहेर काढले म्हणजे एक्स स्क्वेअर बाहेर काढलेला आहे म्हणून. तर पुढे हा वाय अपॉन एक्स आणि हा सुद्धा वाय स्क्वेअर अपॉन एक्स लिहून जाणार आहे. म्हणजे याला आपण वाय अपॉन एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहू शकतो आणि हा इथे वाय अपॉन एक्स मायनस 1 लिहिता येणार आहे. म्हणजे फायनली आपल्याकडे वाय अपॉन एक्सची जी व्हॅल्यू आहे फ्रॉम फर्स्ट आपण टाकू शकतो ती आहे लॉग वाय आणि तो येणार ब्रॅकेट स्क्वेअर अपॉनला लॉग वाय मायनस 1 आणि हेच आहे आपल्याला जे आन्सर शो करायचं आहे ते. यानंतर एक्झरसाइज 1.3 मधील काही एक्झाम्पल जे सोडवावयाचे बाकी आहेत ते तुम्हाला सराव म्हणून टाकीत आहे आणि सोबत त्यांचे आन्सर्स देखील त्यासोबत जोडलेले आहेत. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ते स्वतःजवळ ठेवू शकतात.